आणि यानंतर लागवी सूत्र सोपवतो मी तुझ्याकडे. नमस्कार. तशी आपली दुसरी भेट महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा महिला बालविकास मंत्री म्हणून आपण भेटलो होतो, चर्चा केली होती आणि आता पुन्हा एकदा महायुतीत सुद्धा हेच महत्त्वाचं खातं तुमच्याकडे आहे. काय फरक जाणवतोय तुम्हाला महाविकास आघाडीत हेच खातं सांभाळत असताना आणि आता महायुतीत सुद्धा महाविकास आघाडी म्हणजे महिला आणि बालविकास खातं अतिशय महत्त्वाची खरं तर जबाबदारी आहे. ऍक्च्युली एक दुरुस्ती आहे, पण सुरुवातीलाच मी लोकशाहीचे आभार मानेन या संवाद सत्रामध्ये सहभागी मला होऊन दिल्याबद्दल. महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करत होती आणि त्याच्यामध्ये जवळपास 8-9 खात्यांची जबाबदारी होती. पण सरप्राइझिंगली म्हणजे दुरुस्ती यासाठी की त्यावेळेला महिला बालविकास एका पुरुष मंत्र्यांकडे होता आणि मी राज्यमंत्री असून सुद्धा म्हणजे महिला असून सुद्धा जे एक म्हणतो ना एक प्रचलित पद्धत असते त्याला एक दुजोरा देऊन त्यावेळेला ते डिपार्टमेंट सांभाळण्याची तशी माझ्यावर जबाबदारी नव्हती. पण महायुतीच्या दोन्हीही सरकारमध्ये गेल्याही 2 वर्षामध्ये आणि आता महिला व बालविकास विभाग सांभाळण्याची जबाबदारी मला सरकार किंवा महायुतीकडून दिली गेलेली आहे. कसं पाहताय आता, कारण अतिशय महत्त्वाचं हे खातं आहे. 2030च्या अजेंड्यावर आपण चर्चा करतोय, त्या दृष्टिकोनातून महिला आणि बालविकास हे खातं अतिशय महत्त्वाचं हे खातं मानलं जातं. एक तर महिला हा एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आणि महिलांचं बदलतं रूप किंवा महिलांच्या बदलत्या प्रायोरिटीज आपल्याला पाहायला मिळतात. आज करिअर आणि महिलांना आर्थिकरित्या सक्षम होणं हे त्यांना खूप महत्त्वपूर्ण वाटतं आणि मग त्या दृष्टिकोनातून ह्या खात्याची एका बाजूला जबाबदारी सांभाळत असताना धोरणाच्या माध्यमातून म्हणजे आज 4थं महिला धोरण आम्ही आणलं. पहिलं जे आहे ते 94 मध्ये आलं होतं आणि त्याच्यानंतर 10-10, 15-15 वर्षाच्या कालावधीनंतर धोरणं येत गेली. आम्ही 2024 मध्ये 4थं महिला धोरण आणलं. त्याच्या आधीचं 3रं 2014 मध्ये आलं होतं. सो धोरणाच्या माध्यमातून विमेन पॉलिसीच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो बदल आणण्याचा, तो सामान्य माणसाला किंवा महिलेला धोरण म्हणजे काय हे पटवून देणं किंवा याच्यातून नक्की काय होणार आहे या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप अवघड असतं. सो आम्ही धोरण अशा पद्धतीनं आखलं की ते खूप संक्षिप्त आणि टू द पॉइंट असावं. सो त्याच्यामुळे धोरण तयार करताना अष्टसूत्री धोरण आम्ही त्याला म्हणतो की वी हॅव कॉन्सन्ट्रेटेड ऑन 8 पॉइंट्स, ज्याच्यामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं, महिलांच्या शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष देणं, महिलांना पर्यावरणपूरक बाबीमध्ये समावेश करून घेणं. दिस इज म्हणजे आपण महिलांना कधी एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिटीजमध्ये कधी सहभागी करून घेत नसतो किंवा त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विभागाला एक हे केलं की प्रत्येक विभागाने एक तरी योजना ही महिलांना कॉन्सन्ट्रेट करून आणावी. जसं आज परिवहन विभागाने निर्णय घेतला की एसटी बसेसमध्ये प्रवास करताना 50% सवलत महिलांना, तो अनेक महिलांना सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा खूप फरक आपल्याला जाणवतोय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, 1500 थेट त्यांच्या खात्यामध्ये जातात. एक त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना खूप महत्वाची आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्यांनी एक योजना आणली की मोफत शिक्षण, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्या कुटुंबाचं असेल त्या मुलींना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मोफत शिक्षण. आत्ताच काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत आम्ही एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये एक निर्णय घेण्यात आला की प्रत्येक 30 ते 50 किलोमीटरमध्ये महिलांसाठी एक सार्वजनिक शौचालय आणि त्याचबरोबर महिला बचत गटांचा एक स्टॉल हा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तो अशा काही गोष्टी आहेत या धोरणाच्या माध्यमातून करत असतो. त्यामुळे या विभागामध्ये काम करत असताना, दुसऱ्यांदा या विभागाची जबाबदारी घेत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे की मला कंटिन्युइटी मेंटेन करता येणार आहे. ती खूप महत्वपूर्ण गोष्ट असते कारण आपण 2 वर्ष एक उद्दिष्ट ठेवून काम केलेलं आहे आणि ज्या काही गोष्टी आपण हाती घेतलेल्या आहेत त्या कंटिन्यू कशा ठेवायच्या नव्हतं, त्याला एक सातत्य राहणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला एखादी व्यक्ती ती विभाग सांभाळत असते तो काही निर्णय त्यांनी काही एक विजन ठेवून घेतलेले असतात. सो सातत्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की पुन्हा एकदा ही संधी मिळणं हे माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. प्लस मेजरली ती स्टेबिलिटीच्या ह्याच्यामध्ये मिळणं आणि
तिन्ही नेतृत्व तसं पाहायला गेलं तरी रोल इंटरचेंज जरी असला तरीही तिघही ती कंटिन्युटी मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून पण महत्वपूर्ण आहेत. फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत. त्याच्यामुळे याआधी सुद्धा 2 वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. तो विभाग म्हणून काम करताना सातत्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं हा सर्वात अनुकूल कार्यकाळ आहे. तुम्ही आता उल्लेख केला स्वच्छते संदर्भातला आणि शौचालया संदर्भातला. लाडकी बहीणवर तर मी येणार आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शौचालयाचा आता उल्लेख झाला म्हणून विचारते. अजूनही हायवेतून जाताना किंवा अगदी आसपासच्या परिसरातून जाताना आपणही विचार करतो की इथं वॉशरूमला जाणं योग्य आहे ना. अजूनही मनात ही शंका येते. आज महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र आपण पाहतोय, त्याही वेळेला आपल्या मनात जर ही शंका येत असेल तर त्यावेळी मात्र या सगळ्या बाबी पाहता या दृष्टिकोनातून महत्वाची पावलं लवकरात लवकर उचलावीत असं नाही का वाटत? त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. या संदर्भातला विचार किंवा एकंदर जी पावलं आहेत ही याच्या आधी सुद्धा उचलण्याची सुरुवात झाली. आज जर तुम्ही बघाल तर प्रशासकीय इमारतींमध्ये हिरकणी कक्ष असणं मॅन्डेटरी आहे, किंवा तुमचे सार्वजनिक जे काही प्रशासकीय कार्यालय आहेत तिथे महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, किंवा ज्या गरोदर महिला आहेत किंवा जस्ट डिलिव्हरी झालेल्या लहान बाळासोबत जे येतात त्यांच्यासाठीच्या सुविधा या त्याच्यामध्ये मॅन्डेटरी आहेत. आणि त्या पद्धतीनं नवीन प्रशासकीय किंवा शासकीय कार्यालय जे असतात त्याच्यामध्ये त्या उपलब्ध सुद्धा होतात. अनेक कार्यालयांमध्ये किंवा अगदी तुमच्या तालुका पातळीवरच्या कार्यालयांमध्ये सुद्धा महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सच्या ज्या मशीन्स असतात किंवा वेंडिंग मशीन्स ज्या असतात त्या सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात. पण एक गोष्ट निश्चितपणाने आहे जी अधिक आम्हाला कोविडच्या कालावधीमध्ये जाणवली, ज्या वेळेला सगळीकडे लॉकडाऊन होतं त्यावेळेला प्रवास करत असताना, म्हणजे आम्ही ज्या वेळेला अनेकदा आमच्या जिल्ह्यातून मंत्रालयापर्यंत यायचो, कधी काही लॉकडाऊनच्या ह्याच्यात काही अत्यावश्यक ज्या वेळेला बाबी असायच्या त्यावेळेला आमच्या समोर सुद्धा हा प्रश्न यायचा. कारण लॉकडाऊनमध्ये सगळंच म्हणजे बाकी सुद्धा सगळेच ऑप्शन्स जे आहेत ते तुमच्यासाठी बंद होते. आणि त्यावेळेला पहिल्यांदा धोरणामध्ये हे इम्प्लिमेंट करण्याचं किंवा इन्क्लूड करण्याचा विषय निघाला. कारण बऱ्याचशा वेळेला असं असतं ना की ज्या वेळेला सगळं सुरळीत चालू असतं तेव्हा नॉट नेसेसरी दॅट यू आर डिपेंडेंट ऑन गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, कारण तुम्हाला इतरही बरेच ऑप्शन्स असतात. पण ज्या वेळेला ते नसतात त्यावेळेला त्या गोष्टीची एक कमतरता आपल्याला अधिकरित्या जाणवते. तो त्यावेळेला आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धोरणामध्येच हा विषय घेतला की सार्वजनिक बांधकाम विभागाने मॅन्डेटरी जे स्टेट हायवेज आहेत किंवा जे आत्ता अंडर कन्स्ट्रक्शन आहेत किंवा आधी कन्स्ट्रक्टेड आहेत त्यांनी किमान 30 to 50 किलोमीटर्स 30 ते 50 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये 30-50 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये महिलांसाठी शौचालय उपलब्ध करून देणं. आणि नुसते ते उपलब्ध करून देणं नाही तर ते सुअवस्थेमध्ये राहणं सो दॅट दे कॅन बी युटिलाइज. ते इमारत आपण ती बांधून देतो पण तिचं मेंटेनन्स आणि ती वापरात चालू ठेवणं किंवा ती स्वच्छ ठेवणं हा त्याच्यातला एक महत्वपूर्ण भाग आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पद्धतीने तो निर्णय घेतलेला आहे आणि ते आपल्या पुढच्या कालावधीमध्ये झालेलं पाहायला मिळेल. तर त्या बाबतीतलं एक मला निश्चितपणाने एक समाधान आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या पब्लिक रिलेटेड ज्या इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत जसे बस स्टँड असतील किंवा इतर रेल्वे स्टेशन असतील इथे सुद्धा मॅन्डेटरी महिलांसाठी एक स्वतंत्र रूम आणि शौचालय हा सुद्धा एक निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं महिला व बालविकास विभागाने तो त्यांच्याकडे हे केला आणि तो झाला. तो या बेसिक काही गोष्टी आहेत या पुढच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून खूप महत्व आहे. आणि आधी का नाही झालं किंवा हे आधी व्हायला पाहिजे होतं 100% वी अग्री टू इट. बट त्याच्यामध्ये अधिक पडण्यापेक्षा आपण ज्या क्षणाला आहोत तिथून ते चांगलं पाऊल उचलणं मला वाटतं या गोष्टीला जास्ती महत्व आहे. खरंय. आणि तुम्ही जो उल्लेख केलात की लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली आणि तोच मुद्दा आता विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जातोय जेव्हा त्या योजनेतील लाभार्थ्यांविषयी फेर तपासणी होतीये. ऍक्च्युली एक गैरसमज त्या सगळ्याबद्दलचा एक पसरवला जातोय. कारण ज्या वेळेला ही योजना घोषित झाली
त्या वेळेपासून जुलै महिन्यामध्ये आम्ही त्याची रजिस्ट्रेशन सुरू केलं, जुलै 2024 मध्ये. आणि जुलै 2024 मध्ये फॉर्म्स यायला सुरुवात झाली. जुलै एंडमध्ये आम्ही पहिली स्क्रुटिनी चालू केली. त्याही वेळेला पहिल्या स्क्रुटिनीमध्ये जवळपास 70-80 हजार फॉर्म्स बाद झाले होते. त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये केली, ऑक्टोबरमध्ये केले, ज्या ज्या वेळेला फॉर्म्स येत होते सप्टेंबरमध्ये. आणि प्रत्येक वेळेला जे स्क्रुटिनीमध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेला जी स्थानिक प्रशासना लेवलवर ज्या ज्या काही स्क्रुटिनी होत होत्या त्याच्यामध्ये जे फॉल्टर्स आढळले फॉर्म्स, त्यांना त्या त्या वेळेला त्याच्यातनं बाहेर काढलं गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही एकही शासन निर्णयामध्ये बदल नाही केलेला आहे. शासन निर्णय जो होता जुलै महिन्यामध्ये जो निर्गमित केला, तो शासन निर्णय आजही लागू आहे. फक्त याच्यामध्ये कंप्लेंट्स ज्या यायला लागल्या, ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्या, सप्टेंबर महिन्यामध्ये आल्या, त्या त्या वेळेला त्या कंप्लेंट्सचं निरासनही झालं. त्या त्या वेळेला जे फॉल्टर्स होते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली, त्यांचा जो लाभ आहे तो थांबवण्यात आला, ते बँक अकाउंट सील करण्यात आले, हे त्या त्या वेळेला केलेलं आहे. फक्त आता इलेक्शन नंतर ज्या वेळेला असं आपण म्हणतो की ही योजना गेम चेंजर ठरली आहे, इथेच मूळ त्याचं आहे की गेम चेंजर ठरले म्हटल्यावर आता त्याच्यामध्ये काहीतरी चुका काढणं. आणि एका बाजूला आपण म्हणतो की ती योजना आहे ती गरजूंसाठी आहे. आज आम्ही साधारणपणे ज्या वेळेला योजना घोषित केली त्यावेळेला 2.5 कोटी महिलांना लाभ मिळेल, अशाच पद्धतीनं एक साधारणपणे आकडा होता की 2.5 कोटी महिलांना त्याचा लाभ मिळेल. जवळपास 2,60 लक्षपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन झाले. अच्छा. आज लाभार्थ्यांची संख्या 2,40,00,000 किंवा 2,41,00,000 या ह्याच्यानुसार आहे. म्हणजे त्या त्या वेळेला त्याची स्क्रुटिनी होत गेली म्हणून तर हे डिफॉल्टर्स तिथपर्यंत किंवा फॉल्टर्स तिथपर्यंत आले नाही ना. नाहीतर जर 2,60,00,000 जर रजिस्ट्रेशन झालं होतं आणि त्यांना जर निवडणुकीपूर्वी जर लाभ दिला असता तर हे आपण म्हणू शकलो असतो की शासनाने त्यावेळेला ते केलेलं आहे आणि आता ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये बदल करतायत. पण ज्या ज्या वेळेला आम्हाला चुकीचे फॉर्म्स आढळले किंवा त्याच्यामध्ये काही स्क्रुटिनी करत असताना कमतरता जाणवल्या, त्या त्या वेळेला त्या लाभार्थ्यांना म्हणजे ड्रॉप केलेलं आहे. त्यांना त्या लाभापर्यंत कधी त्या स्टेजला चालू. किती लाभार्थ्यांना आपण लाडकी बहीण योजनेतून ड्रॉप केलं? नाही, हा जो मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन जसं जसं होत गेलं. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की रजिस्ट्रेशन ही कंटिन्युअस प्रोसिजर आहे. आता ती बंद आहे. हो, कारण बहुतांशी यांचं 99.9% रजिस्ट्रेशन झालेलं आहे. पण काही अर्ज जुलै महिन्यात आले, त्यांची स्क्रुटिनी ऑगस्ट महिन्यामध्ये झाली. म्हणजे ते ऑगस्टमध्येच तिथे जे काही फॉल्टर्स आढळले असतील ते तिथल्या तिथे ड्रॉप झाले. काही ऑगस्ट महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, काहींनी सप्टेंबरमध्ये केलेलं आहे. तो एव्हरी मंथ दी स्क्रुटिनी इज गोइंग ऑन. इट इज नॉट एज इन की आम्ही अचानक काहीतरी वेगळं सुरू केलेलं आहे. पण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही कंप्लेंट झाल्या, ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे ती सगळी प्रोसिजर साधारणपणे थांबलेली होती. ती डिसेंबर पासून परत सुरू केल्यानंतर त्याच्यामधले काही कंप्लेंट बेस जे आले त्यानुसारची स्क्रुटिनी केली. त्याच्यातनं काही 3-4 लाख जे लाभार्थी आहेत जे लाभ घेत होते आणि काही असे होते ज्यांनी स्वतःहून सुद्धा लाभ परत करण्याची भूमिका घेतली. या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ आतापर्यंत त्यांच्या खात्यातून आम्ही काढून घेतलाय का, अशा पद्धतीचा कुठला निर्णय घेतलेला आहे असं एकही अशी घटना घडलेली नाहीये. जसं तुम्ही उल्लेख करताय की या घडीला आता 2,41,00,000 हे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे. तुम्ही म्हणताय ही स्क्रुटिनी अगदी सुरुवातीपासून होती, फेर तपासणी सातत्यानं अगदी महिन्याला होत होती. आता मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे ही स्क्रुटिनी केली जाते कारण या योजनांचा भार तिजोरीवर पडलेला आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी बॅलन्स करण्याकरता म्हणून ही फेर तपासणी केली जाते आणि हळूहळू फेर तपासणी करता करता कालांतरानं ही योजनाच कालबाह्य ठरेल. एक तर ही योजना जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आणि ती कधीही बंद होणार नाही, ही भूमिका महायुतीच्या सरकारने नेहमी ठेवलेली आहे. विरोधक टीका करत असताना याच्यामध्ये खूप दुटप्पीपणा आहे. एक तर आम्ही ही योजना आणली, त्याच्यामध्ये आम्ही 1,500चा लाभ महिलांना देतोय. ज्या वेळेला विरोधकांनी विधानसभेच्या वेळेला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला त्यावेळेला ते म्हटले की आम्ही 3,000 देऊ जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर.
म्हणजे जर 1500नी राज्याच्या तिजोरीवर भार पडत असेल तर मग ते 3000 कुठल्या बेसिसवर म्हणत होते, मग त्याचा अभ्यास त्यांनी केला नव्हता का? हा तर आम्ही विरोधकांना पहिला प्रश्न विचारतो. कारण 1500 ज्या वेळेला आम्ही ठेवले त्यावेळेला आम्ही 3000 ठेवू शकलो असतो. बट 1500 हे आर्थिकरित्या आणि ज्या वेळेला एखादी योजना आपण सुरू करतो त्यावेळेला ह्या सगळ्या बाबींचा विचार करून ती करण्यात येते. योजना ही गरजूंसाठी असते. जर कुठेही त्याचा कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याला जर थांबवण्यात येत असेल किंवा त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की ती योग्यच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती किती लाभार्थी, किती किती महिलांनी फॉर्म भरले होते, किती योजनेसाठी पात्र होत नव्हते, ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे परमनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं, हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या वेळेला केलेलं आहे. त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे, जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीनं ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती, मग अचानकच एकदमच बंद केली असती. त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घेणं महायुतीचं सरकार कधीच करणार नाही. मग 2100 रुपये करण्याचा मध्यंतरी सरकारचा मानस होता की टप्प्याटप्प्यानं ही रक्कम वाढवली जाईल. सुरुवातीला 1500 आणि मग ती 2100. मग 2100चं हे उद्दिष्ट सरकार कधीपर्यंत पूर्ण करेल? मला असं वाटतं गेल्या पाडव्याच्या दरम्यान रक्षाबंधनच्या वेळेला ही योजना सुरू झालेली होती. राखी पौर्णिमेच्या वेळेला ही योजना सुरू झालेली होती. तर साधारणतः 2100 रुपये जमा करण्याच्या दृष्टीनं सरकार कधी उद्दिष्ट पूर्ण करेल? मी जसं आपल्याला म्हटलं तसं की एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचं सातत्य राहणं, ती कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ उपलब्ध राहणं, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला राज्य शासनाची तयारी, आणि आम्ही ते आमच्या मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते केलेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीचं सरकार निश्चितपणाने ते करणार आहे आणि त्या पद्धतीनं योग्य ती पावलं सुद्धा आम्ही उचलण्याचं, ज्या वेळेला आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातलं सूचना ज्या वेळेला त्यांच्याकडून येईल त्यावेळेला निश्चितपणाने होईलच. पण एक मी आपल्याला सांगू इच्छिते की जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं आहे की त्यांचा हा लाभ 2100 करणार, तो पुढच्या या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने होईल. क्या बात आहे. फार महत्वाची खरं तर घोषणा तुम्ही या ठिकाणी केली. मध्यंतरीच्या काळात अदितीताई तुम्ही तृतीयपंथी जोडप्यांचं विवाह लावून दिलेला होता. सामुदायिक पद्धतीनं हा विवाह लावण्यासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध झालेली होती. मला खरं तर त्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करावासा वाटतोय, कारण तुमच्याकडे महिला आणि बालविकास खातं आहे. त्या अनुषंगानं तृतीयपंथीयांना सुद्धा या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून एक विजन 2030 म्हणून आपण काही विचाराधीन आहोत का? खरं तर तृतीयपंथीयांकडे समाजाचा आधी बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत या दृष्टिकोनातून खूप कमी वेळेला तशा पद्धतीचं एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळालाय. मला आठवते ज्या वेळेला आम्ही महिला धोरण करत होतो त्यावेळेला अनेक सजेशन्स असे यायचे की तृतीयपंथींना सुद्धा तुम्ही महिला धोरणामध्ये सहभागी करून घ्या. त्यावेळेला एक म्हणजे क्लॅरिटी आमच्या ह्याच्यामध्ये होती की तृतीयपंथींसाठी एक स्वतंत्र धोरण असलं पाहिजे. म्हणजे आपण जे जनरल धोरण कुठलंही विभाग आणत असतं ते सर्वसाधारण सगळ्यांसाठी असतं. महिला धोरण जे आपण आणतो ते महिलांना आणि पुढच्या 5-10 वर्षाच्या दृष्टिकोनातून असतं. आम्ही महिला व बालविकास विभाग म्हणून ते धोरण आखत असतानाच आम्ही सामाजिक न्याय विभागाला त्या संदर्भातली एक विनंती केली की तृतीयपंथीयांसाठी एक स्वतंत्र धोरण हे त्या विभागाने आणावं, जेणेकरून त्यांचे जे काही सामाजिक जीवनामध्ये जगत असताना ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा जे काही एक स्पेशल अटेन्शन त्यांना देण्याची गरज आहे. कारण एखादं धोरण आपण स्वतंत्र त्यांच्यासाठी आखल्याशिवाय आपल्याला पुढच्या 5-10 वर्षात तो बदल झालेला पाहायला नाही मिळणार एक. आणि ज्या वेळेला ते धोरण सामाजिक न्याय विभागाकडून आणलं जाईल त्यावेळेला त्याच्याकडे सकारात्मक पद्धतीनं बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा हा समाजाने आणि माध्यमांनी सगळ्यांनी आपण मिळून ठेवला पाहिजे. कारण शेवटी जगण्याचा अधिकार हा त्यांना सुद्धा आहे
आणि ज्या सुविधा सामान्य माणूस म्हणून स्त्री किंवा पुरुष म्हणून आम्हाला मिळतात किंवा आपल्याला सगळ्यांना मिळतात त्या त्यांना एक माणूस म्हणून देण्याचा सुद्धा अधिकार आणि तो मागण्याचा अधिकार त्यांचा सरकारकडून निश्चितपणाने. तर मला साधारणपणे वाटतं की त्या धोरणाची सुरुवात सुद्धा त्या संबंधित विभागाने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जसं इतर धोरणांमध्ये सूचना मागवल्या जातात आणि निश्चितपणाने तृतीय पंथीचे जे वेगवेगळे घटक आहेत कॅटेगरीज आहेत त्यांच्याकडून त्या सूचना मागवल्या जातील आणि त्या धोरणाची अंमलबजावणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तो विभाग करेल. अगदी अगदी शेवटचा सवाल अदिती, तुमच्याकडे एक युवा चेहरा म्हणून पाहिलं जातं. महिला आणि बालविकास अतिशय महत्वाचं हे खातं आज तुमच्याकडे असताना विजन सुद्धा तितकंच द्रष्टेपणानं मांडणं हे फार गरजेचं आहे. अजूनही महाराष्ट्रात कुपोषित मातांचा प्रश्न आहे, कुपोषित बालकांचा प्रश्न आहे, आदिवासी पाड्यात हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर आहे. हे सगळे प्रश्न असताना महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, हे सगळे महत्वाचे प्रश्न असताना आज 2030 कडे पाहताना 5 महत्वाचे असे कुठले मुद्दे आहेत जे प्रकर्षानं तुम्हाला मार्गी लावायला आवडतील? पहिला जो मुद्दा मला असं वाटतं की हाती घेणं गरजेचं आहे तो म्हणजे फायनान्शियल लिटरसी, महिलांना आर्थिकरित्या साक्षर करणं. कारण आपण त्यांच्याकडे बऱ्याचशा वेळेला जो काही लाभ असेल वेगवेगळ्या योजनांचा असेल किंवा ते काही घरकाम करून किंवा जो काही त्यांचा म्हणजे व्यवसाय असेल किंवा जिथे ते काम करत असतील त्याच्यातून जी काही त्यांना फायनान्स त्यांच्याकडे जमा होतो त्याच्याबद्दल ते तितके लिटरेट नसतात. ते कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचे, कशा पद्धतीने त्यांच्या फ्युचरसाठी सेव्ह करून ठेवायच्या. मला असं वाटतं फायनान्शियल लिटरसी इज वन, आर्थिक साक्षरता हा पहिला मुद्दा ज्याच्यावर काम करायला महिला व बालविकास विभाग म्हणून आम्हाला आवडेल. दुसरं महत्वपूर्ण भाग म्हणजे मेंटल अँड सायकोलॉजिकल अवेअरनेस, जो आजच्या काळात फार महत्वाचा आहे. कारण आज आम्ही बघतो कारण माझ्याकडे महिला आणि बालविकास दोन्ही विभाग आहेत आणि बऱ्याचशा वेळेला सायकोलॉजिकली अनफिटनेस हे आम्हाला खूप जाणवतं. अगदी मुलांमध्ये सुद्धा, लहान बालकांमध्ये सुद्धा आणि महिलांमध्ये सुद्धा. आम्ही महिला धोरणमध्ये एक महत्वपूर्ण घेतलंय पोस्टपार्टम डिप्रेशन. दॅट इज वन थिंग जे आम्हाला खूप त्याच्यावर काम करायला आवडेल आणि त्याची आम्ही सुरुवात सुद्धा केलेली आहे की त्याच्याबद्दल अवेअरनेस आणणं. कारण बऱ्याचशा वेळेला ज्या गरोदर माता असतात किंवा जस्ट न्यूबॉर्न बेबी असतो, सगळं आयुष्य त्यांच्या अवतीभोवती असतं, स्पेशली वर्किंग विमेन्स, आणि त्यांना हे पोस्टपार्टम डिप्रेशन काय आहे याबद्दल अवेअरनेसच नसते. त्यांना असं वाटतं की हे रुटीन आहे. दॅट इज वन दॅट वी विल लाईक टू वर्क ऑन. आणि महिलांना, मुलींना माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षणाकडे जास्तीत जास्त प्रोत्साहित करणं. हे काही गोष्टी आहेत ज्याच्यावर अधिकाधिक काम करायला विभाग म्हणून मला आवडेल. आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा, फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला विभाग म्हणून ज्या वेळेला आढावा घेतला त्यावेळेला 100 दिवसांचे टार्गेट होते आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा कुपोषण हे एक महत्वपूर्ण त्याच्यामध्ये घटक ठेवलेला आहे. आणि त्याच्यात जवळपास 11 जिल्हे आहेत जिथे कुपोषण मध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढच्या दर 100 दिवसाचं आम्ही त्याचं एक टार्गेट ठेवून आम्ही रिसर्च बेस्ड ऍक्टिव्हिटीजवर जास्ती महत्व देतोय. कारण आता हल्लीच्या ह्याच्यामध्ये डेटा आणि रिसर्च दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आणि त्याच्यावर आपण काम करणं खूप गरजेचं आहे. आणि महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही ग्रामीण भागाच्या कुपोषणावर लक्ष देतो, पण आता अर्बन भागामध्ये सुद्धा ओबेसिटी आणि कुपोषण ह्या दोन्ही गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे म्हणजे या 5 गोष्टींकडे आम्ही जास्तीत जास्त म्हणजे महिलांना फायनान्शियली लिटरेट करणं, त्याचबरोबर त्यांना पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा सायकोलॉजिकल याच्यावर काम करणं, एज्युकेशनकडे त्यांना अधिकाधिक वळवणं आणि कुपोषण, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर पुढच्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काम करून त्याच्यामध्ये चांगला एक रिझल्ट देणं, या गोष्टीकडे आम्ही जास्ती लक्ष देत आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सगळ्या कार्याकरता आणि धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. थँक्यू सो मच. अगदी गौरीताईंना एक प्रश्न विचार. नमस्ते. माईक प्लीज. तुम्ही. मला येतोय आवाज ऐकू. हो जी. अजूनही महाराष्ट्रामध्ये म्हणजे जेव्हा आम्ही त्यांच्या बच्चूसाठी दवाखान्यामध्ये घेऊन जातो, डॉक्टरचा त्यांचा आग्रह असतो की त्याला नवऱ्याचं नाव लावा.
आपल्या कायद्यामध्ये असं झालं पाहिजे, म्हणजे वर्षाताई असल्यापासून म्हणजे 2016, 17, 18 यशोमतीताई होत्या, पंकजाताईंनी जास्त लक्ष नाही दिलं, पण आमचं नेहमी असं म्हटलं की सेक्स वर्कर्स महिलांना त्यांचं स्वतःचं नाव लावायचा अधिकार असला पाहिजे. जर आपण स्त्री सक्षमीकरण म्हणतो तर तो असे कायदा आला पाहिजे. आपण फक्त कागदोपत्री, पण दवाखान्यामध्ये अजून तसं अंमलात आणलेलं नाहीये. त्याच्यामध्ये थोडं करा की जर एखाद्या महिलेला जर नवऱ्याचं नाव लावायचं नाही आहे आणि इफ शी इज सेक्स वर्कर, शी हॅव अ राईट्स टू राईट हर नेम, तर तो जास्त सन्मान असेल तिच्यासाठी. जी बरेचसे असे कायदे आहेत की ज्याला राज्य म्हणून आम्ही एक त्याच्यामध्ये घेऊ शकत नसतो, पण त्यांनी जे काही सजेशन दिले हे निश्चितपणाने आम्ही केंद्र शासनापर्यंत सुद्धा तो सकारात्मक पद्धतीने आम्ही हे करू. एक निर्णय जो आम्ही मागच्या कालावधीमध्ये घेतला, जो घेणारं महाराष्ट्र राज्य पहिलं ठरलंय, ते म्हणजे बाळाच्या नावापुढे पहिलं आईचं नाव, मग त्याच्या वडिलांचं नाव आणि आडनाव लावणं. हा निर्णय महाराष्ट्र राज्य म्हणून पहिल्यांदाच घेण्यात आला आणि देशात एकमेव राज्य आहे. सो तुम्ही जी खरं सांगितली ती जेन्युइन अडचण आहे, त्याला बायफर्केट करणं की सेक्स वर्कर्सचीच आहेत किंवा ह्याच्यानी. क्वेश्चन म्हणजे जर एखादी महिला, मी आहे, मला माझ्या नवऱ्याचं नाव नाही लावायचं, जसं मी एकल महिला आहे, मी सक्षम आहे, जर मी त्याचं गर्भ ठेवते आणि मला ताकद आहे वाढवायची, तर दुसऱ्यांना हट्टाच नसावा. तो स्त्रीचा जास्त सन्मान असेल मला वाटतं. जी. आणि महाराष्ट्राला कधीतरी भविष्यामध्ये एखादी महिला मुख्यमंत्री बघायलाही आम्हाला आवडेल. सक्षम महिला आहेत तर तेही आम्हाला बघायला आवडेल. थँक्यू. खूप खूप धन्यवाद ताई, इथे आलात आणि सगळ्या प्रश्नांची अगदी मनमोकळ्या गप्पा खरं तर तुम्ही मारलात आणि उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. एक आपले विशेष सन्मान करायचा आहे खरं तर.